मस्त असाल. शीतल वट चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी आज छान अशी कुकरमध्ये भरलं वांगं बनवणार आहे. ते सुद्धा झटपट आणि एकदम छान चविष्ट. तुम्हाला नक्कीच आवडेल ही माझी रेसिपी. पाहू शकता मी आता त्यासाठी दोन प्रकारे, तुम्ही म्हणाल हे दोन प्रकारे कांदे असे कट करून का घेतलेले आहेत, तर हा कांदा आपल्याला भाजायसाठी हवा आहे आणि हा कांदा आपल्याला या वांग्यांमध्ये भरायचा आहे. तर चला आता मी तुम्हाला यामध्ये काय काय टाकायचं आहे ते सांगते. चला, यामध्ये मी छान असं आता शेंगदाण्याचं कूट घालून घेणार आहे. आपला पोहे खाण्याचा जो चमचा आहे त्या चमच्याने मी ही 3 चमचे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. यामध्ये चटणी आपल्याला म्हणजे तुम्हाला चवीनुसार लाल तिखट घ्यायचं आहे, तुम्ही लाल तिखट घेऊ शकता. मी हा सातारी कांदा मसाला लसूण आहे हा घेतलेला आहे. पाहू शकता मी थोडंसं जास्त घेत आहे, 2 चमचे मी घेणार आहे. यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आपल्याला. आता धना पावडर घालून घेत आहे. धना पावडर, हळद घालून घेतलेली आहे, चटणी घेतलेली आहे, शेंगदाण्याचं कूट आहे, कांदा आहे. आता यामध्ये मी आधी तुम्हाला दाखवलेल्या व्हिडिओमध्ये पाणी वापरलं, तर यामध्ये थोडंसं तेल वापरणार आहे मी. पाहू शकता इथं कुकरमध्ये मी तेल गरम करत ठेवलेलं आहे. जो आपण हा साईडला कांदा चिरलेला आहे तो मी आता छान असा त्यामध्ये टाकून छान असा भाजून घ्यायचा आहे आपल्याला. कोथिंबीर ही घेतलेली आहे. आता आपल्याला हे सर्व मिक्स करून हे यामध्ये भरून घ्यायचं आहे. त्याआधी तुम्हाला यामध्ये छान असं बारीक मीठ असं किंवा मोठं मीठ असं, जर सातारी भागामध्ये काय करतात गावाकडे मिठाचे खडे असतात ना, ते यामध्ये असे वांग्यात घातले की आपल्याला हा मसाला भरायला बरा पडतो. पण माझ्याकडे आता मोठं मीठ नाही आहे म्हणून मी बारीक मीठ टाकून ही वांगी घेत आहे. या पद्धतीने आपण छान मिक्स करून घेतलेलं आहे. आता मी हे सर्व सारण या वांग्यामध्ये भरून घेत आहे. कांदा छान भाजला आहे. आता हे लसूण खोबऱ्याचं मी जे वाटण केलं आहे ते यामध्ये घालून घेत आहे छान परतून. हे पहा वांगी अशी या पद्धतीने भरून घेतलेली आहेत. आता आपल्याला ही वांगी यामध्ये घालून घ्यायची आहेत. पाहू शकता हा मसाला आपण त्या वांग्यावर घालणार आहोत, जो शिल्लक राहिलेला आहे तो. एक शिट्टी काढून घेणार आहे, पाणी न टाकता वाफवून घ्यायचे आहे आपल्याला हे वांगे. एक शिट्टी झालेली आहे माझ्याकडून, ते दाखवायची राहून गेली. आता यामध्ये मी गरम पाणी ओतणार आहे. गरम पाणी ओतून छान असं कोथिंबीर वरून टाकलेली आहे. आता आपल्याला याला छान असे शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. मी कुकरला झाकण लावत आहे. आता आपलं छान असं वांग तयार झालेलं आहे. जर माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. तर कशा आहात? नक्कीच स्वस्त आणि मस्त असाल. शीतल वट चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. हे मी आज बनवलेलं आहे छान मस्तपैकी कुकरमध्ये भरलं वांगं, तेही झटपट आणि पटदिशी असं सातारी पद्धतीने. जर आवडलं तर नक्कीच लाईक सबस्क्राईब करा. शीतल वट चॅनलला सपोर्ट करा. धन्यवाद.